टायगर श्रॉफचा बहुप्रतीक्षित बागी फ्रँचायझीचा चौथा भाग बागी 4 अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटात हरनाथ संधू आणि सोनम बाजवा यांच्या मुख्य भूमिका आहेत। बागी चित्रपटाच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले। त्यामुळे दिग्दर्शकाने बागी फ्रँचायझीचा चौथा भाग प्रदर्शित केला। आता हा चित्रपट नेमका कसा असणार आहे? हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल का? चित्रपटाच्या प्रेक्षकांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपटाची टीम यशस्वी ठरेल का? सर्व काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारे। आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। बागी 4 हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। या चित्रपटात टायगर श्रॉफ आहे। साजिद नाडियाडवाल्याच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे। यासोबतच त्यात 23 शॉट्स देखील कट करण्यात आले आहेत। तर टायगर श्रॉफचा बागी हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। पुढे त्याचे आणखी 2 भाग आले आणि सर्व सुपरहिट ठरले आणि आता त्यानंतर बागी 4 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजर पाहिला तर दोन्हीही रक्ताने माखलेले होते। त्यातील पात्र भयंकर शैलीत दिसली। बिग बॉस 19च्या प्रमोशन दरम्यान सोनम बाजवा आणि हरनाथ संधू यांनी सांगितले की त्यांनी स्वतः त्यात ॲक्शन केले आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे। या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंग बद्दल आता सांगायचे झाले तर या चित्रपटाने 5.5 कोटींहून अधिक कमाई केली आहे। पहिल्या दिवशी हा चित्रपट 11 ते 13 कोटींचा बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करेल असा अंदाज वर्तवला जात होता। पण या चित्रपटाची नेमकी कथा काय आहे? तर कथेचा सारांश असा आहे की एक कणखर संरक्षण अधिकारी रॉनी म्हणजेच टायगर श्रॉफ एका अपघातानंतर कोमात जातो। 7 महिन्यांनंतर जेव्हा तो कोमातून जागा होतो तेव्हा तो त्याची प्रेयसी आलिशा म्हणजेच हरनाथ संधू हिला त्या अपघातात गमावल्याचे दुःख सहन करू शकत नाही। त्यामुळे डॉक्टरांपासून ते त्याच्या भावापर्यंत म्हणजेच श्रेयस तळपदेपर्यंत सर्वजण त्याला खात्री करून देतात की आलिशा नावाची मुलगी कधी नव्हतीच, हा सर्व त्याचा एक भ्रम आहे। त्यानंतर रॉनीच्या आयुष्यातील प्रेमाची कमी भरून काढण्यासाठी डान्सर ऑलिव्हिया उर्फ प्रतिष्ठा म्हणजे सोनम बाजवाची एंट्री होती। इंटरवल पर्यंत कथा रॉनीच्या या सत्य आणि स्वप्न यांच्या दरम्यान ओढली जाते, पण रॉनी आपली आलिशा विसरू शकत नाही आणि वेड्यासारखा तिचा शोध घेत राहतो। आता आलिशा खरी आहे की फक्त रॉनीचा भास? सगळे त्याला खोटं सिद्ध करण्यामागे का लागले आहेत? तो खरोखर आलिशापर्यंत पोहोचू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे। आता चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं तर संथ गतीने पुढे सरकणारी ही कथा प्रेक्षकांसाठी सुद्धा एक भयानक स्वप्नासारखीच ठरते, ज्यात खूप वेळेपर्यंत काहीच कळत नाही की नेमकं चाललंय तरी काय। बागी फ्रँचायझीतील मागील 3ही चित्रपट दक्षिणेतील एखाद्या चित्रपटाचा रिमेकच होता, पण यावेळी लेखनाची जबाबदारी स्वतः निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी घेतली आहे। स्क्रीन प्ले अतिशय कमकुवत आहे, ज्यात पहिल्या अर्ध्यात रॉनी म्हणजेच टायगर श्रॉफ आणि दुसऱ्या अर्ध्यात चाको म्हणजे संजय दत्त यांच्या लव्ह स्टोरीचा फ्लॅशबॅकच चालू राहतो। अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर एवढ्या कमकुवत कथेत कलाकार काय विशेष करणार? तरी देखील टायगर, हरनाथ आणि सोनमचा अभिनय दमदार आहे। हरनाथ संधू आपल्या पदार्पणाच्या चित्रपटात छान दिसली आहे। संजय दत्त पण आपल्या भूमिकेत कमाल आहेत। इतर कलाकारांबद्दल म्हणजेच उपेंद्र लिमये थोडा दिलासा देतात तर श्रेयस तळपदे साधारणच वाटतो। या चित्रपटात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारत आहेत। या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर अतिशय क्रूर आणि निर्दयी तीव्र ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे। बागी 4 मधील रंगसंगती, पार्श्वभूमी, क्रूर ॲक्शन सिक्वेन्स, प्राण्यांची प्रवृत्ती, सूड आणि क्रूरता या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्टपणे दाखवल्या आहेत। त्यामुळे जर ॲक्शन प्रेमींसाठी हा चित्रपट एक मेजवानी ठरणार आहे। टायगर आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष जबरदस्त आहे, पण कथेबद्दल विचाराल तर फ्लॉप आहे। आता हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला? टायगर आणि इतर कलाकारांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा। धन्यवाद।